तर कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहत होतो. कोणाच्या? तर लाईन्स ऑफ फोर्सच्या. त्याचे देखील आपण त्या ठिकाणी दोन पार्ट केले होते की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील. दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आयडेंटिकलच असणार आहेत. लॉजिक लक्षात घ्या, दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स सारख्याच असणार आहेत. फक्त त्या ठिकाणी चार्ज, पोल वगैरे वगैरे असे थोडेफार त्या ठिकाणी जे काही बेसिक फरक आहेत ते फरक असणार आहेत. काल एक डायग्राम काढली होती बोर्डवर. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज काढला होता, एक निगेटिव्ह चार्ज काढला होता. आणि काढत असताना त्या ठिकाणी लाईन्स ऑफ फोर्स काढल्या होत्या. काही अशी होती, सरळ होती, काही त्या ठिकाणी कर्व्ड होत्या, काही या पद्धतीनं होत्या. याच्यावरून आपण कन्क्लुजन काढलेलं होतं की ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात ह्या कधी कधी स्ट्रेट असतात तर कधी कधी कर्व्ड इन नेचर असतात. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय एक्झॅक्टली? एखाद्या फील्डमध्ये जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर ठेवला तर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्सची व्हॅल्यू म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल. म्हणजे त्या फॉर एन एक्झाम्पल इथं जर मी युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर ठेवला तर तो असा निघून जाईल, म्हणजे ही असेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इथं जर ठेवला असता तर तो असा गेला असता, म्हणून ही असेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणून काल आपण एक वाक्य लिहिलं होतं, ज्या ज्या वेळेस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्ट्रेट असतात त्या वेळेस ते स्वतः काय करतात? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवतात. आता आपण सहज विचार करू, समजा जर एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर मी इथं ठेवला असता तर पाहिलं जर असं तर असा फिरत निघून गेला असता. पण जर त्या क्षणाचा जर विचार केला असता तर हा पॉझिटिव्ह या पॉझिटिव्हला काय करेल? रिपेल करेल. रिपेल करण्यामुळे त्या ठिकाणी टेंडन्सी कशी आहे? अशी आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या इन्स्टंटला ह्या चार्जवर ह्या डायरेक्शनचा फोर्स ऍक्ट होतो. म्हणजेच ही कोण असेल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इथं जर ठेवला असता तर हा असा आला असता. म्हणजे याचा अर्थ काय कळतं? ज्या ज्या वेळेस तुमच्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कर्व्ड असतात, ज्या ज्या वेळेस तुमच्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कर्व्ड असतात त्या वेळेस त्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला काढलेला टँजंट हे काय दर्शवतो? त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन दर्शवतो. म्हणून आता ऍक्च्युअली आपल्याला असं म्हणता आलं पाहिजे, लाईन ऑफ फोर्स स्ट्रेट असो किंवा कर्व्ड असो, त्याला तुम्ही टँजंट काढा आणि तो टँजंट त्या ठिकाणी काय करेल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवेल. आता सरळ जर लाईन ऑफ फोर्स असेल तर त्याला टँजंट कसा काढणार? तो टँजंट त्याच्यामध्ये मिक्सच होऊन जातो ना डायरेक्टली. टँजंट जर मिक्स होत असेल तर तो असाच येईल त्याच्यामध्ये. म्हणून आपण लिहित असताना थोडंसं वेगळं लिहितोय, त्याला दोन कॅरेक्टरिस्टिक्स बनवतो सिंगलला. त्यामध्ये आधीची कॅरेक्टरिस्टिक्स आपण लिहितो, व्हेनेवर लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट इन अ नेचर दे इंडिकेट किंवा दे देमसेल्व्स गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला अशी लिहावी लागेल, whenever the electric lines of force are curved in a nature, the tangent drawn to it, त्यांना काढलेला टँजंट
gives the direction of electric intensity at that point. त्या पॉइंटची ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दर्शवतो. म्हणून पुढची कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये whenever electric lines of force are curved, whenever electric lines of force are curved, the tangent drawn to it, the tangent drawn to it gives the direction of electric intensity at that point. मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स मध्ये लिहून काढा तुमचं तुम्ही. आता लक्ष द्या. मी जर तुम्हाला चित्र काढून दाखवले तर ते चित्र खरं आहे का खोटं आहे हेही सांगता आलं पाहिजे. फॉर एन एक्झाम्पल मी जर म्हणलं त्या लाईन ऑफ फोर्स अशा आहेत, हे चित्र खरं असेल का? येस ऑर नो? का बरं खरं असेल? इकडच्या बाजूला पूर्ण असा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इकडच्या बाजूला पूर्ण असा निगेटिव्ह चार्ज असेल, त्याच्यामुळे लाईन्स ऑफ फोर्स हे अशा चाललेल्या असतील. बरोबर. पुढचं चित्र चित्र खरं असेल का खोटं असेल? जर खरं असेल तर का बरं असेल आणि खोटं असेल तर का बरं खोटं असेल? हा इंडिकेट करतो इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे वरची लाईन आणि इकडे निगेटिव्ह आहे, मात्र खाली इंडिकेट करतो तो इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह आहे. हे असं तेव्हाच होऊ शकतं जर ह्या दोन प्लेट जर वेगळ्या असतील तर. या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर निगेटिव्ह आहे, याच्यावर पॉझिटिव्ह आहे. आता पुढचा प्रॉब्लेम. खरं असेल का खोटं असेल? हा दिग्विजय, खरं का बरं असेल? डिफरंट. हा म्हणजे इथं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह इकडं निगेटिव्ह. आता लक्षात घ्या, तुम्ही जे इथं विचार करत होता ते ठेवलं त्याला गुंडाळून बाजूला. मी जर तुम्हाला म्हणलं या ठिकाणी ह्या पॉइंटला टँजंट काढायचं आहे लाईन ऑफ फोर्सला, या पॉइंटला एक जण येतो टँजंट असा काढतो, तर दुसरा येईल तो टँजंट असा काढेल. म्हणजे याचा अर्थ या पॉइंटला
इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी कशी आहे? बाय डायरेक्शनल आहे. असं असू शकेल का? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाय डायरेक्शनल या शब्दाचा अर्थ काय? ते बायला दोन म्हणतात ते तर मलाही माहिती आहे गाढवांना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाय डायरेक्शनल याचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो? तर याचा एक्झॅक्टली अर्थ लक्षात घ्या की सकाळी काय झालं, सकाळी मी इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आणि त्या बिचाराला इकडे ढकलून दिलं गेलं. ओके. आणि संध्याकाळी काय झालं की त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला इथं ठेवला की इकडे ढकलून देण्यात आलं. असं कधी होईल की असा क्यू चार्ज आहे माझ्याकडे काहीतरी आहे आणि इथं ठेवलं की त्याला इकडे ढकलून देऊ लागलाय आणि संध्याकाळी इथं ठेवलं की असा ढकलून देऊ लागला? असं होईल कधी? नाही. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही पॉइंटला इन एन इलेक्ट्रिक फील्ड द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅन बी नेव्हर बाय डायरेक्शनल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कधीच बाय डायरेक्शनल असू शकत नाही. इट इज ऑलवेज युनिडायरेक्शनल इन नेचर. आता लक्षात घ्या, इथं ह्या दोन सिस्टीम होत्या, एक वरची सिस्टीम वेगळी, एक खालची सिस्टीम वेगळी. त्याच्यामुळे वरच्या सिस्टीमची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या दिशेनं चाललेली आहे, तर खालच्या याच्यामध्ये ते त्या ठिकाणी या दिशेनं चाललेली आहे. पण इथं जर बघितलं तर एकाच वेळेस एकाच ठिकाणी इंटेन्सिटीला दोन दोन तोंड आहेत. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाय डायरेक्शनल तयार होईल, जी असूच शकत नाही कधीच. जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कुठल्याही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर बाय डायरेक्शनल नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कधीच एकमेकाला इंटरसेक्ट करू शकत नाहीत. जिथं त्यांनी इंटरसेक्ट केलं, समजा एकानं म्हणलं हे असं आणि केलं इंटरसेक्ट, की त्याचा प्रॉब्लेम झाला. का? या ठिकाणी लगेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी झाली? बाय डायरेक्शनल झाली. त्याला म्हणलं नाही नाही हे असं आणि हे असं आहे, नाही चलत तसंही. त्या ठिकाणी इंटेन्सिटी कशी झाली? परत बाय डायरेक्शनल. म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेस लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट करायला चालू करतील, त्या वेळेस ऍट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन द इंटेन्सिटी बिकम्स बाय डायरेक्शनल, विच इज अ कम्प्लिटली अनट्रू, जे कधीच पॉसिबल नाही. म्हणून आपण पुढची कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची आहे. काय लिहायची आहे? द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट विथ ईच अदर. खाली ब्रॅकेट मध्ये लिहायचं. मग काय लिहिणार आपण ब्रॅकेट मध्ये? बिकॉज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज युनिडायरेक्शनल इन नेचर. आता लॉजिकल लक्षात, कुठलीही कॅरेक्टरिस्टिक्स लिहिण्याच्या पूर्वी त्याचा अर्थ कळत असेल तरच लिहायची. घ्या नेक्स्ट वन. द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, the electric lines of force never intersect with each other. खाली ब्रॅकेट मध्ये लिहा. because electric intensity is always unidirectional at a point in an electric field. ब्रॅकेट बंद करा. ब्रॅकेट कशासाठी लिहितोय आपण? वर जी कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली आहे त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ म्हणून लिहितोय, त्याची रिझनिंग म्हणून आपण खाली लिहितोय. ठीक आहे. चला मॅग्नेटिझमची लिहून कळलं.
झालं? चला लक्ष द्या इकडं. या चित्राला मी थोडंसं मॉडिफाय केलं, मस्त अजून जास्त सुंदर सुंदर बनवलं. आता हे कशासाठी बनवलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी या ठिकाणी दोन आयडेंटिकल एरिया घेतोय. हा एरिया एवढा आणि तेवढाच एरिया मी इथं घेतोय. नो का दिसलं? या एरियामधून फक्त दोनच लाईन ऑफ फोर्स चाललेल्या दिसल्या. येस ऑर नो? आणि इथं काय दिसलं? 1 2 3 4 4 चाललेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय म्हणता येईल? या एरियामध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर नॉट क्राउडेड इन अ नेचर. आहे का क्राउडिंग? तिथं नाहीये. आणि या एरियाबद्दल बोलत असताना इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन अ नेचर. आता ह्यांची गंमत बघा, ते कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगतात. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल बी हाय. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल बी हाय किंवा विल बी मोर whenever जेव्हा केव्हा the electric lines of force are more crowded in nature and vice versa. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी असेल. केव्हा कमी असेल? ज्यावेळेस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडेड नसतील तेव्हा कमी असेल. म्हणजे इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी असेल आणि इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त असेल. अरे साधं लॉजिक आहे ना यार. चार्जच्या जवळ आहात म्हणल्यानंतर इंटेन्सिटी कंपल्सरी जास्तच पाहिजे. चार्ज पासून दूर गेल्यानंतर इंटेन्सिटी नेहमीच कमी व्हायला चालू होते. म्हणजे याचा अर्थ क्राउडेड नेचर लाईन्स ऑफ फोर्स कुठं असेल? क्लोजर टू द चार्ज. आणि अवे फ्रॉम द चार्ज ऑटोमॅटिकली काय होत जाते? रेअर होत जाते. म्हणजे याचा अर्थ ऑटोमॅटिकली इंटेन्सिटी काय होत जाते? कमी होत जाते. म्हणून या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स काय आणि त्याची रिझनिंग काय हा पॉइंट पहिल्यांदा समजून घ्या. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल बी मोर. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल बी मोर वेअर द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर मोर क्राउडेड इन नेचर अँड वाईस वर्सा. रिव्हर्स इज ट्रू. ह्याची रिझनिंग मी काय लिहिणार आहे? द रिजन वेअर lines of force are crowded is closer to the charge, hence intensity is high and vice versa. रिव्हर्स देखील तिथेही ट्रू आहे. काही अडचण याच्यामध्ये? राईट डाऊन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. the electric intensity will be more where the electric lines of force are more crowded in a nature. खाली ब्रॅकेट मध्ये अँड वाईस वर्सा. त्याच्यानंतर खाली ब्रॅकेट मध्ये लिहा. ब्रॅकेट मध्ये द क्राउडेड रिजन will be closer to the charge, hence electric intensity is high. And vice versa, reverse is true. चला मॅग्नेटिझम मध्ये घ्या.
झालं. लक्ष द्या इकडं. समजा माझ्याकडे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि ही लाईन ऑफ फोर्स आहे. थोड्या वेळानंतर काय होईल? थोड्या वेळानंतर काय होईल? म्हणजे पहिल्यांदा एवढी लांब आहे लाईन ऑफ फोर्स, नंतर एवढी राहील, नंतर एवढी राहील, नंतर एवढी राहील, नंतर एवढी राहील. म्हणजे याचा अर्थ लाईन्स ऑफ फोर्स काय होऊ लागल्यात? कॉन्ट्रॅक्ट होऊ लागल्यात. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक वाक्य म्हणता येईल, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हॅव अ टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट अलॉंग इट्स लेंथ. त्यांच्या लेंथ मध्ये ते काय होऊ शकतात? लहान होऊ शकतात. लेंथ मध्ये लहान होतात याचा अर्थ काय? एका बाजूला पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह आहे, हे दोन एकमेकाच्या जवळ येत आहेत. म्हणजेच काय? अनलाईक चार्जेस मध्ये त्या ठिकाणी काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. संपलं. त्याची कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ तो होतो. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स काय? द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हॅव अ टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट अलॉंग इट्स लेंथ. याचा अर्थ काय लिहिणार ब्रॅकेटमध्ये? it indicates that there is a force of attraction between unlike charges. Write down. Next, the electric lines of force, the electric lines of force have a tendency to contract along its length, have a tendency to contract along its length. Bracket मध्ये लिहा. It indicates the force of attraction, between unlike charges. मॅग्नेटिझम मध्ये काढा लिहून. लक्ष द्या इकडं. खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस 84-85ला पहिल्यांदा टीव्ही आला, तर टीव्हीवर रामानंद सागरची मालिका चालायची, महाभारत. रविवारी सकाळी 1 तासाचा असायचा कार्यक्रम. त्या कालावधीत अशी परिस्थिती होती, तो कार्यक्रम जर बघायचं म्हणलं की जरूर वटसावित्रीची पूजा असल्यासारखं आंघोळ फिंगोळ करून सगळेजण आपल्या त्या टीव्हीला लगेच मग हळद कुंकू वाहून सगळेजण बसायचे त्याच्यासमोर. म्हणजे सकाळी 9 ते 10च्या सुमारामध्ये लिटरली अशी परिस्थिती की रस्त्यावर एकही माणूस सापडायचा नाही. रस्त्यावर एकही माणूस नसायचा. सगळेजण कुठे आहेत? तर त्या टीव्ही समोर बसलेले. ही अशी क्रेज होती त्या महाभारत सिरियलची. त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस टीव्हीच नव्हता, त्यावेळेस दर बुधवार आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 8 रेडिओच्या समोर बिनाका गीतमाला जर म्हणलं की रस्ते असे 7 ते 8 संध्याकाळी सुनसान पडायचे. आणि सगळी माणसं त्या ठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्स, त्या कालावधीमध्ये हॉटेल्समध्ये आनंदाचं काय राहायचं? तर हॉटेलमध्ये तुम्ही बसलेला मोठा रेडिओ आहे, त्या रेडिओला भोंगे जोडलेत आणि त्याच्यावरून गाणी तुम्हाला ऐकू येऊ लागलेत. दॅट वॉज द एंटरटेनमेंट. मग त्यावेळेस मग अमीन सयानीचा तो आवाज त्या ठिकाणी बिनाका गीतमाला वगैरे वगैरे. अरे ते अजूनही मला आठवतं, अजूनही तो आवाज ऐकला ह्या वयात देखील की अंगावर काटे उभं राहतात. सो म्हणजे आज देखील तो येतो. ही इज रिच्ड ॲट हिज एज ऑफ 80 or समथिंग. पण कधी कधी तुमच्या रेडिओ FM वगैरेवर देखील मी पुण्यामध्ये त्याला ऐकलंय कधीतरी आलेलं. आणि त्यावेळेस मी काही गोष्टी
कानावर पडल्यात. पण एक दिस वॉज समथिंग डिफरंट. त्या टीव्हीच्या क्रेजचं मला काही तेवढं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामध्ये मग युद्ध चालायचं. महाभारत म्हटल्यानंतर काय दुसरं, इकडून ह्याचा रथ आलेला, तिकडून त्याचा रथ आलेला, दोघांचे रथ आलेले तिथं. ह्या रथामध्ये उभारला अर्जुन, त्या रथामध्ये कुणीतरी तिकडचा आहे, पांडवाकडचा आहे, कौरवाकडचा आहे. ह्यानं आपला बाण काढला, डोक्याला लावला, असा केला आणि दिला सोडून. तिकडच्याना काढला बाण, असा डोक्याला लावला, दिला सोडून. काही नाही, सगळी माणसं अशी बघू त्या बाणाला. आणि 5 मिनिट ते बिचारे बाण असे इकडून येणं आलेला, इकडून येणं आलेला, इकडं येणं जातंय, थोडं इकडे येणं जातंय. इकडे गेलं की याचा घोडा आणि ते मागं सरकायला चालू करते, इकडे गेलं की याचा रथ इकडे मागं सरकायला चालू करते. मला तिथं पाहिल्यानंतर पहिल्यांदा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची आठवण आली. काय चूक आहे? इमॅजिन इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. ही लाईन ऑफ फोर्स याची असेल तर ही लाईन ऑफ फोर्स याची असेल. येस ऑर नो? हा याला ढकलायचा प्रयत्न करत असेल, हा याला इकडे ढकलायचा प्रयत्न करत असेल. म्हणजे 2 बाण एकमेकाला ढकलू लागलेत मागं, तेच प्रेशर ना. एका रेषेमध्ये एकमेकाला मागं ढकलण्याची प्रोसेस करणे यालाच एक्झर्शन ऑफ लॅटरल प्रेशर असं म्हणतात. म्हणून पुढची कॅरेक्टरिस्टिक्स तो सांगतो, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हॅव अ टेंडन्सी टू एक्झर्ट लॅटरल प्रेशर. म्हणजे हा याच्यावर लॅटरल प्रेशर टाकू शकतो, हा याच्यावर टाकू शकतो, आणि यानं याच्यावर प्रेशर टाकल्यामुळे हा इकडे सरकायला चालू करतो, यानं याच्यावर टाकल्यामुळे हा इकडे सरकायला चालू करतो. म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक्स काय इंडिकेट करते? काय इंडिकेट करत असेल? देर इज फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस. आता आलं लक्षात? म्हणून पुढची कॅरेक्टरिस्टिक्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स have a tendency to exert lateral pressure. खाली ब्रॅकेट मध्ये लिहा. It indicates the force of repulsion. It indicates force of repulsion between like charges. ब्रॅकेट कंप्लीट. चला मॅग्नेटिझमची लिहून काढा तुमचं तुम्ही. काय असेल? द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एक्झर्ट लॅटरल प्रेशर. व्हॉट डज इट इंडिकेट? इट इंडिकेट्स द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स. आता लक्ष द्या या ठिकाणी. आता ही कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे की ती कॅरेक्टरिस्टिक्स समजण्यासाठी आपल्याला अख्ख्या बेसिक फंडामेंटल मध्ये निघून जावं लागतं. म्हणतो काय तो की समजा जर का तुमचा त्या ठिकाणी एखादा इन्सुलेटर जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामधून तुमच्या लाईन्स ऑफ फोर्स सरळ सरळ कशा होतात? पास होतात. सरळ सरळ कशा होतात? पास होतात. पण तो त्या ठिकाणी म्हणतो या लाईन्स ऑफ फोर्स पास होणार नाहीत. कशामधून? तर कंडक्टर मधून. म्हणजे याचा अर्थ तो कॅरेक्टरिस्टिक्स काय देतो? द लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू इन्सुलेटर्स बट दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर. आता एक गमतीशीर आहे बरं का थोडंफार. आता
याचं जर आपण रिअल लाईफमध्ये काही एक्झाम्पल घ्यायचा जर प्रयत्न केला तर तो कसा असू शकतो हे मॅग्नेटिझमच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगेन. आपण गावामध्ये जातो, औषध वगैरे घेतो, ज्याच्यामध्ये कॅप्सूल असते. यू ओपन द कॅप्सूल, आतलं औषध फेकून द्या त्याच्यामधलं, आणि त्या कॅप्सूलच्या आतमध्ये काय करायचं, एक बॉल बेरिंग असते, छर्रा लोखंडाचा, त्याला आतमध्ये टाकायचं, बंद करायचं कॅप्सूल. कॅप्सूल बंद केली, आतमध्ये छर्रा आहे त्याच्या, एक खपट घेतलं, त्या खपटावर ते ठेवलं, त्याला एक छोटासा मॅग्नेट खाली घेतला आणि मॅग्नेटला असं असं सरकवायला चालू केलं खपटाच्या खाली, ती वरची कॅप्सूल नाचायला चालू करते, वरची कॅप्सूल नाचायला चालू करते. हे लहानपणी आम्ही किंवा लहान मुलं वगैरे त्या ठिकाणी हे डान्सिंग डॉल म्हणायचे, त्यावेळेस नाचणारी बाहुली, औषधाची बाहुली आम्ही तयार केली म्हणायचे. आता तुम्ही लहानपणीच मोबाईल घेऊन फिरू लागलात, तुम्हाला बाहुली काय माहिती आहे आणि बाहुला काय माहिती आहे. तर प्रॉब्लेम तिथं आहे, तो भाग वेगळा झाला. आता या ठिकाणी जर आपण सायंटिफिकली जर विचार केला, मध्ये काय बघा, खपट आहे, इट इज अ इन्सुलेटिंग मटेरियल. वर कोण आहे, कॅप्सूल आहे, ज्याच्यामध्ये कोण आहे, तो छर्रा आहे त्या ठिकाणी, खाली कोण आहे, माझा मॅग्नेट आहे. म्हणजे माझा मॅग्नेटचा इफेक्ट या खपटामधून आत चाललाय. म्हणजे याचा अर्थ तो त्याच्यामधून काय होऊ लागलेला आहे, पास. म्हणजे पास होताना दिसतो. तुम्ही लगेच म्हणताल, सर असं कुठं असते का, कंडक्टर मधूनही पास होतो की हो. आता प्रॉब्लेम तुमचा, तुम्हाला विचारलं कसं पास होतं, तर तुम्ही लगेच उदाहरण देणार, आपल्या आईचं देणार. कुठल्याही घरामध्ये जा, एक गोष्ट फिक्स असते, काचेचं कपाट, लोखंडी कपाट, ज्या कपाटाला एका बाजूला एक आरसा असेल किंवा दोन आरसे असतील, एवढाच फरक, बाकी मोठा फरक नसतो काही. पण हे कपाट हमखास सगळ्याच्या घरात असतं, यस ऑर नो. पुढची गोष्ट, अजून एक खासियत याची, ह्या कपाटाच्या आरशाच्या वर वेगवेगळी देव चिटकवलेली असतात. बरोबर आहे का, मॅग्नेटची देव असतात, ते त्याच्यावर अशी मस्तपैकी चिटकवलेली असतात, त्याच्यावर गोल 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 असतात, मॅग्नेटची मिळतात, ते त्याच्यावर आपलं बसवलेले असतात. आईचं खास काम असतं, घरामध्ये न सापडणारी वस्तू, सुई, टाचणी, बरोबर, हे अशा काही ज्या छोट्या 2-3 वस्तू असतात, ते नाही सापडले, ते बरोबर सापडावी. सेफ्टी पिन, सुई आणि टाचणी, या 3 गोष्टी असतात ज्या कंपल्सरी आईलाच सापडाव्या लागतात. आई काय करते, एक्स देवाच्या मागे ते सुई ठेवते, वाय देवाच्या मागे आतल्या बाजूला काय ठेवते, टाचणी ठेवते, आणि झेड देवाच्या मागे काय राहते, आपली सेफ्टी पिन राहते. आपण जर घरात म्हणलं, आई सेफ्टी पिन दिसणे गेले, काय म्हणणार आहे, आता कपाट उघडता, देवाच्या मागे आहे. आता बघा इथं सायन्स कसं येतं, तुम्ही काय म्हणणार, बाहेर मॅग्नेट आहे, मध्ये लोखंड आहे, गुड कंडक्टर आहे, माग त्या ठिकाणी टाचणी चिटकलेली आहे. तुमच्या खपटाला जशी अवस्था होती तीच अवस्था इथं आहे ना, नवं काय सांगू लागलात आम्हाला. मी तुम्हाला फरक सांगेन. आता फरक लक्षात घ्या दोन्ही मधला, बरं का. मी तो असा खपट ठेवला होता, त्याच्यावरती बाहुली ठेवली होती आणि खालून मी मॅग्नेट फिरवत होतो. मी मॅग्नेट तसाच ठेवला आणि याला उलट केलं. ओके, यस ऑर नो. तो चिटकून आहे का, यस आहे. परत वर ठेवला, ते खालच्या बाजूला नाचायला चालू केली बाहुलीनं. मी या मॅग्नेटला पकडलं, झप करून असं काढून घेतलं बाजूला, पटकन बाहुली पडली खाली. यस ऑर नो. ट्राय टू अंडरस्टँड दिस. आता मी काय केलं, आता मी एक काम केलं, एक मॅग्नेट घेतला, त्या मॅग्नेटला एक टाचणी जोडली, त्या टाचणीला दुसरी जोडली, त्याला तिसरी जोडली, चिटकून राहतात एवढे मोठे राहिल्या. पहिल्या टाचणीला हळूच पकडलं, झपकन मॅग्नेट काढून घेतला. वाटूला आपण सगळ्या टाचण्या पडतील, मात्र लगेच पडणार नाहीत. यस ऑर नो. का, कारण त्या मॅग्नेटनं पहिल्या टाचणीला स्वतःमध्ये कन्व्हर्ट करून टाकलं होतं, त्यालाच मॅग्नेट बनवून टाकलं होतं.
म्हणून त्या टाचणीमध्ये ॲबिलिटी होते खालच्याला पकडायची. त्या टाचणीनं त्याच्या खालच्याला मॅग्नेट केलं होतं, त्यानं त्याच्या खालच्याला मॅग्नेट केलं होतं. म्हणजे याचा अर्थ तो काय करतो तिथं, पकडून नाही ठेवत, तो कन्व्हर्टच करतो डायरेक्टली. खपटाच्या वेळेस काय घडलं होतं, मॅग्नेट काढल्याबरोबर पटकन ती बाहुली पडून जाते, एक क्षण देखील त्याला लागत नाही. मात्र टाचणीच्या केसमध्ये समजा लोखंडाचा पत्रा मी धरलेला आहे हातामध्ये आणि इकडून वर जर मॅग्नेट ठेवला आणि खालून जर त्याला टाचणी किंवा सेफ्टी पिन जर लावली ते चिटकून बसते त्याला. ती मी जर वरचा मॅग्नेट झप करून काढला, टाचणी किंवा सेफ्टी पिन लगेच पडत नाही, काही वेळानंतर पडते. ज्यावेळेस या लोखंडाच्या पत्र्याचं किंवा ह्या तुकड्याचं स्वतःच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बंद होत नाहीत तोपर्यंत. म्हणजे तो करतो काय, तो वस्तूलाच मॅग्नेट बनवतो. आता आपण शिकलो होतो इन्सुलेटर कोणाला म्हणायचं आणि कंडक्टर कोणाला म्हणायचं. इन्सुलेटर कोणाला म्हणणार आपण, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत. कंडक्टर कोणाला म्हणणार आपण, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल आपण कंडक्टर कोणाला म्हणतो, ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3, 2, 1 असे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे सहजासहजी ते काय करतात, देऊन टाकतात. पण 4च्या वर गेल्यानंतर 5, 6, 7, 8 ते देऊन टाकतात का, नाही. म्हणून ते कोण आहेत, इन्सुलेटिंग नेचरचे आहेत. मग हा जर इन्सुलेटर जर असेल तर याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनच नाही आहेत. जर याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सच नसतील, काहीच नसेल, तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स त्याच्यामधून काय चालू आहेत, पास होऊ लागले सरळ, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस कंडक्टर आहे याचा अर्थ काय, याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. इकडे ही लाईन ऑफ फोर्स अशी येते, याचा अर्थ इकडे कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मी तुम्हाला लहान मुलांचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं, चार्ज बाय इंडक्शन. त्याच्यामध्ये सांगितलं होतं कुठली गोष्ट, इकडं पॉझिटिव्ह चार्ज धरल्यामुळं काय घडेल, या पर्टिक्युलर गुड कंडक्टर मध्ये असणारे सगळे फ्री इलेक्ट्रॉन या फेसला येऊन बसतील आणि या फेसवर कुठला चार्ज तयार करतील, निगेटिव्ह चार्ज तयार करतील. तर ऑटोमॅटिकली अपोजिट फेसवर कुठला चार्ज तयार करतील, पॉझिटिव्ह चार्ज तयार करतील. नियम काय, लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एंड्स ऑन निगेटिव्ह. म्हणजे इथून येतात आणि इथं संपतात. का बरं संपतात, कारण या फेसवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून संपतात. इथून येतात आणि इथं परत संपतात. मात्र या फेसला परत पॉझिटिव्ह चालू झाला म्हणून परत इकडून येतात आणि पुढे जातात. मधून जातात का, नाही. एका फेसवर येऊन संपतात, तर दुसऱ्या फेज पासून परत सुरुवात होतात आणि पुढे जातात. का बर, इट इज अ ड्यू टू चार्ज बाय इंडक्शन. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या. व्हॉट डज ही सेज, ही सेज दॅट द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू इन्सुलेटर्स बट दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर. तिथं रिझनिंग खाली काय लिहिणार आहोत तुम्ही, बिकॉज इन केस ऑफ कंडक्टर due to charge by induction, the lines of force ends on one phase, एका फेसवरून संपतात ते, and reoriginate from opposite phase. मधून जातात का, नाही, मधून नाही जात. इथे येऊन संपतात, नव्या इकडून चालू होतात आणि पुढे जातात. याच्यामध्ये इन्सुलेटर मध्ये मात्र सरळ मधून निघून जातात त्याच्या. आता तुम्ही म्हणाल की हीच कॅरेक्टरिस्टिक्स अशाला तशी मॅग्नेटिझम मध्ये लिहायची का, तर थोडस या ठिकाणी मी सांगतो की नाही लिहायची. इथं जसं आपण या ठिकाणी 2 शब्द वापरतोय, एक शब्द आहे माझ्याकडे त्या ठिकाणी इन्सुलेटर शब्द आहे आणि दुसरा कंडक्टर शब्द आहे, हा इलेक्ट्रिसिटीशी निगडीत आहे. सिमिलरली मॅग्नेटिझम साठी निगडीत इन्सुलेटरला त्या ठिकाणी शब्द आहे डायमॅग्नेटिक आणि कंडक्टरला शब्द आहे त्या ठिकाणी नॉन डायमॅग्नेटिक. मग इथं कॅरेक्टरिस्टिक्स काय लिहिणार, दे कॅन पास थ्रू इन्सुलेटर बट दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर. तर इथं कॅरेक्टरिस्टिक्स काय लिहिणार, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू diamagnetic substances but they do not pass through
नॉन डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता हे डायमॅग्नेटिक कोण आहेत, नॉन डायमॅग्नेटिक कोण आहेत, हे एका पिरियडमध्ये मी तुम्हाला समजून देऊ शकतो. आपलं भारत कसा उभारला, भारताची तयारी कशी काय झाली, इंग्रज कसे आले, त्याच्या आधी कोण होतं, अल्लाउद्दीन खिलजी कोण होता, पासून सगळी कथा जर आपल्याला माहीत असेल तर एका कथेच्या स्वरूपामध्ये तुम्ही अख्खं डायमॅग्नेटिक, पॅरा आणि फेरोमॅग्नेटिझम मी समजावून देईन. सध्या फक्त लक्षात ठेवा, मटेरियल दोन प्रकारचे असतात, डायमॅग्नेटिक अँड नॉन डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक इज आयडेंटिकल टू द इन्सुलेटर्स अँड नॉन डायमॅग्नेटिक इज आयडेंटिकल टू व्हॉट, कंडक्टर्स. याचे परत दोन पार्ट पडतात, पॅरा अँड फेरो. ते का पडतात, कशामुळे पडतात, त्याचे कारण काय, हा शिकलं की 12वीचं मॅग्नेटिझम संपलं. एक लेक्चर जर झालं तर 12वीचं मॅग्नेटिझम देखील संपतं. कारण फेरो मॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी अँड क्युरी टेम्परेचर झालं की संपला टॉपिक. तेवढंच आहे तिथं. राईट डाऊन. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये the electric lines of force can pass through insulators but they do not pass through conductors. इथं खाली ब्रॅकेट मध्ये लिहा, ड्यू टू चार्ज बाय इंडक्शन इन कंडक्टर, ड्यू टू चार्ज बाय इंडक्शन इन कंडक्टर, the lines of force ends on one phase and reoriginate from opposite phase. ओके. मॅग्नेटिझम मध्ये ही कॅरेक्टरिस्टिक्स मी डिक्टेट करतो तुम्हाला. The magnetic lines of force can pass through diamagnetic substance but they do not pass through non-diamagnetic substance. इथं रिझनिंग मध्ये फक्त लिहा, इट इज ड्यू टू induced magnetism, तिथं आपण कपाट म्हणजे लोखंडाचं प्लॅनिंग केलं होतं. मॅग्नेटिझम मध्ये लोखंड तुमचा नॉन डायमॅग्नेटिक मधला जो फेरोमॅग्नेटिक आहे त्याचा पार्ट येतो. म्हणजे याला तो काय करतो, त्या ठिकाणी कन्व्हर्ट करतो. कशामध्ये, मॅग्नेटिझम मध्ये. किती झाल्या कॅरेक्टरिस्टिक्स, 9 झाल्या. काही अडचणी या 9 मध्ये आता नाही. ओके. आता या ठिकाणी याच्यानंतर आता हे जे काही सगळे कुटाने खोर जो होता ना, त्या सायंटिस्टचं नाव आहे फॅराडे. त्यांनी हे सगळे कुटाने केलेले आहेत. लाईन्स ऑफ फोर्सचं अस्तित्व त्यानंच आणलं. त्याच्यानंतर ट्यूब ऑफ फोर्स तोच घेऊन येतो, ट्यूब ऑफ इंडक्शन तोच घेऊन येतो, सगळं तोच करतो. का करतो वगैरे 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 त्याच्याबद्दल आपण त्याला नंतर बोलू. म्हणून याच्याबद्दल 2 व्याख्या तो या ठिकाणी देतो आणि त्या 2 व्याख्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. एक आहे इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. सिमिलरली मॅग्नेटिझम मध्ये देखील या 2 व्याख्या आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स अँड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ज्या ज्या वेळेस डेन्सिटी हा शब्द येतो
ज्या ज्या वेळेस डेन्सिटी हा शब्द येतो त्या त्यावेळेस कुठली तरी गोष्ट पर युनिट असेल. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट डॉट 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 काहीतरी असेल. कारण डेन्सिटी हा शब्द काय सांगतो, मास पर युनिट व्हॉल्यूम. तीच गोष्ट तिथं शिकवतो. इथं आता तो काय शिकवेल त्याचा आपण विचार करू. तुम्ही लाईन्स ऑफ फोर्स डोळ्यानं पाहू शकता? यस ऑर नो? यस ऑर नो? चला मी दाखवायला चालू करतो. तुमच्यापैकी किती जणांनी ऊस बघितलाय? सगळ्यांनी पहिले. व्हेरी गुड. हां चला. ऊस कसा येतो? झाडाला येतो, फळ म्हणून लटकतो. असा आंबा वगैरे तोडल्यासारखा असं ऊस तोडून आणता? नाही. किंवा बटाट्यासारखा जमिनीतून काढता बाहेर? नाही. म्हणजे कसा येतो? कांड्या लावावं लागतात, त्याला डोळे असतात, त्या डोळ्यामधून मग ते ऊस फुटवा बाहेर येतो. यस ऑर नो? आता एक इमॅजिन करा, ह्या रूम मध्ये मी काय केलेत, ऊसाचे डोळे अख्खे पेरले तिथं. ही आपली शेती आहे. ही आपली शेती आहे. किती आहे? ही आपली शेती आहे. त्या ठिकाणी 100 स्क्वेअर फुटाची काय किंवा 100 स्क्वेअर मीटरची आहे. 100 स्क्वेअर मीटरची आपली शेती आहे एवढी मोठी. आणि 100 स्क्वेअर मीटरच्या शेतीमध्ये इक्वल अंतरावर मी ऊसाचे डोळे असे लावलेले आहेत. पाणी देतोय, सगळं काही करतोय. एक 4 महिन्यानंतर तुम्हाला काय दिसेल या रूम मध्ये आल्यानंतर? 1 2 3 4 5 6 7. कोण आहे ते? लाईन्स ऑफ फोर्स. खाली डोळे कोण होते? पॉझिटिव्ह चार्जेस मी ठेवलेले आहेत. आणि या पॉझिटिव्ह चार्जेसमुळे असे लाईन्स ऑफ फोर्स येऊ लागलेत वर. आल्या? हे लाईन्स ऑफ फोर्स एवढे मोठे आहेत बघा. मी काय केलं, बाहेर गेलो, एक युनिट एरिया घेतला. आता युनिट एरिया घ्यायचा म्हणजे काय करायचं? काय करायचं? 4 सळया घ्यायच्या. किती लांबीच्या? 1 मीटर लांबीच्या घ्यायच्या आणि एकमेकाला वेल्ड करायच्या. वेल्ड करून त्याचा एक चौकोन तयार करायचा. आणि तो चौकोन म्हणजे काय असेल? 1 मीटर स्क्वेअर. यस ऑर नो? आता कळालं? युनिट एरिया मी घेतला, माझ्या हातात दिसला. लाईन्स ऑफ फोर्स आहेत, दिसल्या? हां, ह्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत. हा टोटल एरिया किती आहे? 100 मीटर स्क्वेअर आहे. माझ्या हातात किती आहे? 1 मीटर स्क्वेअर आहे. मी काय केलं, एकाला म्हणलं चल तू इकडून धर, मी इकडून धरतो. आम्ही दोघांनी धरल्या असे करून. आता काय होईल? त्यातून ऊस चाललेत ना असे. हा युनिट एरिया माझा असा आहे. त्यातून ऊस कसा चालला? हा नॉर्मल चाललेला आहे. ऊस म्हणजे कोण? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ते कसे चाललेत? नॉर्मली चाललेत. कशातून नॉर्मली चाललेत? एका युनिट एरियामधून. मग एकाला मी बोलवलं, इकडे किती ऊस या युनिट एरियामधून नॉर्मल गेलेत ते मोज बर जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 50. अरे बापरे, एका युनिट एरियामधून. हे बघा, एक लक्षात घ्या, मी ज्या पद्धतीने सांगतोय 100% डोक्यात जाऊन बसेल. किती गेले त्याच्यातून नॉर्मल? 50. एका युनिट एरियामधून, आपण आता त्याला फिजिक्स मध्ये बोलू, एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची संख्या होती 50. या 50ला वी कॉल इट ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. आता आलं लक्षात? द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया. एका युनिट एरियामधून किती आहे? 50 आहेत. ओके, मग अख्ख्या एरियातून किती आहेत? माझा अख्खा एरिया किती आहे? 100 मीटर स्क्वेअर आहे. एका मीटर स्क्वेअर मधून 50 आहेत, तर 100 मीटर स्क्वेअर मधून 5000 आहेत. बरोबर आहे? त्या 5000ला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स. 50 म्हणजे कोण? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. आणि 5000 म्हणजे कोण? इलेक्ट्रिक फ्लक्स. मग आता इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीची व्याख्या काय सांगणार? द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया. बरोबर आहे? एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या संख्येला इलेक्ट्रिक डेन्सिटी असं म्हणतो. सिमिलरली द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू कंप्लीट सरफेस, याला काय म्हणेन? इलेक्ट्रिक
फ्लक्स. आता लक्ष द्या, माझं इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी 50 ची होती, माझा एरिया त्या ठिकाणी 100चा होता, म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स माझं 5000चं होतं. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे कोण? 5000, म्हणून 5000ला नाव दिलं इलेक्ट्रिक फ्लक्स. 50ला मी नाव दिलं इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, आणि 100 कोण आहे? हा माझा एरिया आहे. म्हणजे याचा अर्थ व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. काही अडचण? आता लक्ष द्या, इलेक्ट्रिक फ्लक्स हा कोण आहे? नंबर आहे. नंबर आहे हा. समजा मी डोळे विरळ लावले असते तर हा नंबर कमी आला असता. येस ऑर नो? मी अजून जास्त दाट डोळे लावले असते तर नंबर जास्त झाला असता. म्हणजे हा नंबर आहे. हा वेक्टर असेल का? नो, इट इज 100% अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट इज अ नंबर. हा देखील कोण आहे? एका युनिट एरिया मधला आहे, म्हणजे नंबर आहे. तोही नंबर आहे, म्हणजे हा कोण आहे? स्केलर. एरिया ते तर आम्हाला 11वीला माहित होतं. हा कोण आहे? हा तर कंपल्सरी स्केलर आहे. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन कुठलं आहे? इट इज अ स्केलर इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. सिमिलरली आता आपल्याला मॅग्नेटिझम बंद करायचं आहे इथपर्यंत लिहून. म्हणून मॅग्नेटिझमला जेव्हा तुम्ही टाटा म्हणता, आनंदाने म्हणा. आनंदाने म्हणत असताना 2 व्याख्या सांगा. कुठल्या? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. हा, द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया, बरोबर, इज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. हा, मग मॅग्नेटिक फ्लक्सची व्याख्या सांगा. The total number of magnetic lines of force passing normally through complete surface is magnetic flux. मग जसं इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इंटू एरिया आहे, तसं मॅग्नेटिझम मधलं काय असेल? मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इंटू एरिया. आणि कुठलं इक्वेशन असेल? स्केलर. इट इज अ स्केलर इक्वेशन. काही अडचण इथपर्यंत? राईट डाऊन. कम ऑन. मेन हेडिंग लिहा खाली. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. आणि उजव्या बाजूला मेन हेडिंग मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. खालील्या व्याख्या. द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स passing normally through unit area, passing normally through unit area is known as electric flux density. चला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं लिहा तिकडं, त्याची व्याख्या लिहून काढा. झाली व्याख्या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीची. खाली लिहा इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा सिम्बॉल आहे फाय सफिक्स ई, आणि मॅग्नेटिक फ्लक्स आहे फाय सफिक्स एम. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय सफिक्स ई आणि मॅग्नेटिक फ्लक्स फाय सफिक्स एम. चला इलेक्ट्रिक फ्लक्स मध्ये व्याख्या लिहा. द टोटल नंबर ऑफ
electric lines of force, electric lines of force passing normally, passing normally through complete surface, through complete surface is known as electric flux. Electric flux. इकडे लिहा मॅग्नेटिक फ्लक्सची व्याख्या. The total number of magnetic lines of force passing normally through complete surface is known as magnetic flux. म्हणून खालच्या ओळीमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्सच्या तिथं लिहा खाली electric flux is equal to electric flux is equal to electric flux density multiplied by area. खाली लिहा it is a scalar equation. It is a scalar equation. इकडचं लिहा तसंच मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. आणि हे कोण आहे? इट इज अ स्केलार इक्वेशन. ह्याला खाली आडवी रेषा मारा, शटडाऊन. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम या ठिकाणी कंपॅरिझन थांबतो. आता आपण प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जातो, मात्र काही नवे नवे इक्वेशन्स तयार करायला लागतो आणि परत कंपॅरिझनच्या बेसवर मॅग्नेटिझमचे देखील आपण तिथे इक्वेशन लिहूत, मात्र कशाच्या स्वरूपात? नोटच्या स्वरूपात लिहूत. आता फक्त इक्वेशन लिहूत. एवढं सगळं आता खरडत बसायची गरज नाही. आता लक्ष द्या, आपण शिकणार काय आहोत. आणि हिअर वी एंटर इनटू 12वी. तर 2 दिवसापूर्वी जो जोक झाला होता आपला, त्या जोक प्रमाणे आता फॅराडेचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. आपण जे चार्जेस लावले होते, डोळे लावले होते, एक 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 चार्ज म्हणजे इंडिव्हिज्युअल चार्जेस होते. इंडिव्हिज्युअल चार्जेसमुळे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपल्याला तुम्हाला दिसत होत्या. समजा या बोर्डला जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जर देऊन टाकला असता, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय समजायचा? कलर मारला असा, काळा भोर कलर मारून टाकला किंवा पांढरा, जे इमॅजिन, जो विचेवर कलर यू लाईक इट, तो कलर या ठिकाणी मी काय केलाय? बोर्डरला मारलाय. आणि तो कलर कुठला आहे? पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे याचा अर्थ या बोर्डवर मी युनिफॉर्म चार्ज देऊन टाकलाय आणि मी त्याला म्हणलं की आता ठरव इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशी असते. तिचं सोपं होतं, एका डोळ्यामधून एक निघत होतं. इथं आला फराडे अडचणीमध्ये, घरी गेला, विचार केला, विचार करून परत आला, तुम्हाला म्हणला की तसलं काही लाईन ऑफ फोर्स इथं चलल मला काही दिसत नाही, मी जो काही कन्सेप्ट दिला होता थोडा माग घेतो. रिव्हर्स घेतला त्यानं, नवा कन्सेप्ट घ्या भाऊ म्हणला तुम्ही आता इथं. म्हणलं कुठला? त्यांना म्हणलं की नवा कन्सेप्ट मी या ठिकाणी म्हणतो, ट्यूब ऑफ फोर्स. हा कन्सेप्ट मी मांडतो. तो ट्यूब ऑफ फोर्स काय आहे? तर त्यानं काय म्हणला की ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे सरफेस असेल आणि ज्याला तुम्ही चार्ज केलेला असेल, त्या त्या ठिकाणी स्टडी ऑफ सच सरफेसेस by making the use of. तर फॅराडेचं म्हणणं एक्झॅक्टली काय होतं की ज्या ज्या वेळेस इंडिव्हिज्युअल चार्जेस असतील, त्या इंडिव्हिज्युअल चार्जेसमुळे तयार होणाऱ्या ज्या काही लाईन्स ऑफ फोर्स आहेत,
ती स्टडी तुम्हाला कंपॅरेटिव्हली सोपी असेल. परंतु ज्या ज्या वेळेस एखादा कंप्लीट सरफेसच चार्ज केलेला असेल त्यावेळेस त्याची स्टडी लाईन्स ऑफ फोर्सच्या माध्यमातून होऊ शकत नाही. म्हणून तो नवा कन्सेप्ट या ठिकाणी पुटअप करतो आणि त्या कन्सेप्टला ही सेज इट की ट्यूब्स ऑफ फोर्स. तो काय म्हणतो, ट्यूब ऑफ फोर्स म्हणजे काय त्याच्याबद्दल तो बोलतो. तुमच्या ह्या चार्ज सरफेसवर कुठलीही एक क्लोज्ड बाउंड्री काढा. बाउंड्री म्हणजे क्लोज्ड असणारी. मग क्लोज्ड बाउंड्री कोणी आला, कोणी सर्कल काढला, इट इज अ क्लोज्ड बाउंड्री. कोणी आला त्या ठिकाणी एक स्क्वेअर काढला, इट इज ऑल्सो अ क्लोज्ड बाउंड्री. कोणी आला एखादा ट्रायंगल काढला, इट इज ऑल्सो अ क्लोज्ड बाउंड्री. अशा वेगवेगळ्या बाउंड्रीज त्यांनी काढल्या. तो म्हणतो काय पुढं लक्ष द्या, तो म्हणतो या क्लोज्ड बाउंड्रीवरच्या प्रत्येक पॉइंट पासून निघणारी लाईन ऑफ फोर्स एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर तुम्हाला देईल. या क्लोज बाउंड्रीवर असणारा प्रत्येक पॉइंट त्याच्यापासून जी लाईन ऑफ फोर्स निघेल ती तुम्हाला त्या ठिकाणी काय करेल, एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर देईल. अशा क्लोज्ड बाउंड्री पासून एक सर्क्युलर ट्यूब बाहेर पडेल. अशा क्लोज्ड बाउंड्री पासून एक रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर ट्यूब बाहेर पडेल. अशा क्लोज्ड बाउंड्री पासून एक ट्रायंग्युलर ट्यूब बाहेर पडेल. आणि या ट्यूबला तुम्ही नाव द्या म्हणतो, कोण, ट्यूब्स ऑफ फोर्स. मग व्हॉट इज अ ट्यूब ऑफ फोर्स? द लाईन्स ऑफ फोर्स originating from every point on a closed boundary drawn over a charged surface gives a tube-like structure, and such a structure is known as tube of force. त्यांना म्हणलं त्याला ट्यूब ऑफ फोर्स असं म्हणायचं. मग आता ही जी क्लोज्ड बाउंड्री येताना ट्यूब दिसू लागली, ही ट्यूब कुणामुळे तयार झाली आहे? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्समुळे झाली. कारण त्या ट्यूब मधला प्रत्येक बाजू कोण आहे? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे. म्हणजे ट्यूब ऑफ फोर्स कुणापासून तयार होतात? तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासून तयार होतात. मग त्याच्यापासून जर तयार होत असतील तर त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा असल्या पाहिजेत? सेम. म्हणजे इलेक्ट्रिक ट्यूब ऑफ फोर्सची कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स सारखीच असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ द ट्यूब ऑफ फोर्स ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. बरोबर. whenever tubes of force are straight in a nature, they themselves gives the direction of electric intensity. त्याच्यानंतर whenever tubes of force are crowded in a nature, the electric intensity is more. वगैरे वगैरे सगळ्या 9च्या 9 कॅरेक्टरिस्टिक्स याला काय आहेत? ऍप्लिकेबल आहेत. आणि अशा ट्यूब्स ऑफ फोर्स काढा म्हणतो. मग त्याला विचारलं एकानं, वा रे वा, आत्ताच लाईन ऑफ फोर्स आम्हाला शिकवत होतास, शिकवताना 2 डेफिनेशन शिकवलास. एक होती फ्लक्स डेन्सिटीची, एक होती फ्लक्सची होती. वा रे वा, त्या डेफिनेशनचं काय झालं? त्याला मी विसरून जायचं का? त्यानं म्हटलं बिलकुल विसरायचं नाही. त्या डेफिनेशन देखील इथं परत लागू पडतील. कशा पडतील? जुन्याच पद्धतीनं पडतील. म्हटलं बरं ठीक आहे, कसं पडतील सांग. द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया इज नोन ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. Similarly, the total number of tubes of force passing normally through complete surface is known as electric flux. म्हणजे जुना इक्वेशन इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इनटू एरिया, हे स्केलर इक्वेशन इथं देखील ऍप्लिकेबल आहे. बा किती चांगला होता वर फराडे, त्यानं काहीच बदललं नाही. मग त्या फराडेने एक चूक केली. किती मोठा माणूस असला तरी चूक करतो. त्यानं काय चूक केली की तुमच्यासारख्या गाढवांना सांगितलं की
हा जो बोर्ड आहे याला चार्ज दिलेला आहे, इथं तुम्ही ट्यूब्स ऑफ फोर्स काढा. काय करायचं? ट्यूब्स ऑफ फोर्स काढा. सगळ्यात पहिल्यांदा त्याने दिग्विजयला सांगितलं, त्याला बोंबलं पटकन घरी पळू वाटते. त्यांना म्हणला 1 मिनिट फॅराडे, हो का, इथून निघाली माझी क्लोज्ड बाउंड्री, इथं आली, इथून अशी गेली, परत संपली. एक ट्यूब ऑफ फोर्स बाहेर पडली, माझं काम झालं, निघाला. दुसऱ्याला बोलवलं, त्याला इथं मध्ये काहीतरी खाच दिसत होती, एवढंही बरोबर नाही. त्यानं म्हणलं 2 निघतात हो सर. एक अशी क्लोज बाउंड्री काढली त्यानं आणि दुसरी अशी क्लोज बाउंड्री काढली. वा. एक जण होता ज्याला काही कामच नव्हतं. तुला मग काय तिला सांगितलं की किती ट्यूब्स ऑफ फोर्स बाहेर पडतील, इमानदारीनं खडूचा डब्बा वगैरे घेऊन आपलं तयार. सगळ्या क्लोज बाउंड्रीज बरं का रे. हां, 1 तासानं येऊन मी विचारलं किती आहेत या, आतापर्यंत 5000 झालेत, अजून थोडी लय जागा शिल्लक राहिली होते रे का अंदाजे 8-10,000. म्हणजे काय? ते फॅराडेला मी बोलवलं, इकडे हे काय रे, माणूस बदलला की ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या बदलू लागली ना आमची. येस और नो? माणूस बदलला की काय बदलायला चालू झालं? इथं ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या बदलली. म्हणजे तुमच्या पूर्वीच्या युनिट एरियामधून एकच चालली होती, काही वेळानंतर 2 गेल्या, काही वेळानंतर 10,000 गेल्या. म्हणजे ज्यानं 1 काढली त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी 1च, ज्यानं 2 काढल्या त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी 2च, आणि ज्यानं 10,000 काढले त्याने तर क्लोज बाउंड्री त्याच्यासाठी 10. म्हणलं आज कसं चालेल? सायन्समध्ये माणूस बदलला की सगळं बदललं. मग मेजरमेंटमध्ये चालतं का असलं? मेजरमेंटमध्ये पहिल्या दिवशी शिकतो आपण, युनिट मस्ट बी इन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू प्लेस अँड टाइम. कुठलीही गोष्ट मोजत असताना ती बदलली नाही पाहिजे. माणूस बदलला काय, कोणी बदलला काय, काही बदलला काय, ती तेवढीच राहिली पाहिजे. फॅराडे म्हणलं या असं नसतं हो, कुणालाही असं सांगायचं नसतं, त्यालाही काही नियम असतात. म्हणलं काय नियम आहेत, पहिले कोण सांगावं मग ते? मग तो नियम सांगतो आणि ते नियम मी तुम्हाला उद्या सांगतो.